घरच्या मसाल्यात बनवलेली झणझणीत चिकन हंडी एकदा अशी बनवली ना तर वारंवार हिचीच डिमांड येणार। चला तर मग पटकन बनवून घेऊया। इथे मी 400 ग्रॅम स्वच्छ धुतलेलं चिकन घेतलेलं आहे। त्यात घालूया 1 मोठा चमचा मीठ आणि 1 मोठा चमचा हळद। छान टॉस करून घेऊया। झाकून 20 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या। तोपर्यंत चिकन हंडीचा खास मसाला बनवू। कढईमध्ये 1 मोठा चमचा खसखस आणि 1 मोठा चमचा तीळ घेतलेले आहेत। छान भाजून घेऊया मंद गॅसवरती। आता 1 मोठा चमचा धने सोबतच घालू, अर्धा तमालपत्र, 1 मसाला वेलची, अर्धा स्टार फूल, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 4 लवंग आणि 4 मिरी घातलेले आहेत। काश्मीरी लाल मिरची घातलेले आहेत 4 ते 5। हे जे खडे मसाले आहेत ते आपल्याला मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत। प्लेटमध्ये काढूया आणि त्याच कढईमध्ये 3 मोठे चमचे सुके खोबरे घेतलेलं आहे। छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। तर कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातले आणि 1 मोठा कांदा चिरून घातलेला आहे। छान हलका ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामुळे ग्रेव्हीला मस्त रंग आणि चव येते। कांदा भाजतोय तोपर्यंत मसाले वाटून घेऊया। अगोदर मिक्सरच्या भांड्यात तीळ आणि खसखस घालू आणि वाटून घेऊ। त्याच्यातच घालू धने आणि खडे मसाले, पुन्हा एकदा मिक्सरला बारीक वाटून घेऊ। शेवटी भाजलेले खोबरे घालून एकदम फाईन मसाला तयार करून घेऊया। इकडे कांदा छान भाजलेला आहे। त्याच्यात घालू 1 टोमॅटो सॉफ्ट झाला की घालू 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि छान असं मंद गॅसवर भाजून घेऊया। त्याच्यात घालूया मसाले, काळा मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद आणि छान असं परतून घ्यायचं आहे। 1 चमचा काळा मसाला होता, तुम्ही कांदा लसूणी घालू शकता। नंतर आपण जो मसाला बनवलेला आहे हंडीसाठी तो घालूया आणि छान तेल सुटेपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया। तर तेल सुटायला लागलेलं आहे बघा, मसाला असा तयार झालेला आहे। आता मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालूया। दोन मिनिटं मोठ्या गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे। मसाला पूर्ण चिकनला कोट झाला पाहिजे। त्यावर झाकण ठेवूया। आता 1 ग्लास पाणी ओतूया आणि 10 मिनिटं मध्यम गॅसवरती शिजवून घेऊया। आपल्याला मध्ये मध्ये चिकन हलवत राहायचं आहे जेणेकरून मसाला खाली लागणार नाही आणि चिकनही एकसारखं शिजेल। तर 10 मिनिटं झालेली आहेत बघा, मिठाचं पाणी सुटलेलं आहे आणि छान असं तेलही सुटलेलं आहे। तर खूप छान असा मसाला तयार झालेला आहे। पाणी ओतूया आता थोडं थोडं आपल्या गरजेनुसार। इथे गरम पाणी घालायचं आहे। चिकन हंडी खूप पातळ नसते, त्यानुसार पाणी घाला आणि अजून 5 मिनिटं शिजवून घेऊया। मी इथे 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे। ग्रेव्हीला खूप छान रंग आलेला आहे आणि दाटसरपणाही बघा तुम्ही, एवढी दाटसर मी ठेवलेली आहे। तर आता चिकन शिजलंय का बघूया। तर चिकन सुद्धा खूप मऊ शिजलेलं आहे आणि तयार आहे आपली चिकन हंडी। तर पाहिलत का किती कमी साहित्यात आणि घरच्या मसाल्यामध्ये हॉटेलसारखी झणझणीत चिकन हंडी आपण तयार केलेली आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये। बाय बाय।